स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ आहे। बघा, रामलल्ला काय RSSने आणला नाही ना या देशामध्ये, किंवा जे आम्ही पोस्टर्स पाहिले त्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला की प्रधानमंत्र्यांचं चित्र मोठं आणि राम लहान आणि रामाला बोट धरून प्राणप्रतिष्ठेला घेऊन चालले आहेत, त्याला ते स्वातंत्र्य म्हणतात का? स्वतः राम पारतंत्र्यात आहे। या देशाचं स्वातंत्र्य कशात आहे हे जर आमच्या प्रिय सरसंघचालकांना समजून घेता येत नसेल तर ते त्या संघटनेचं दुर्दैव म्हणावं लागेल। आज देशाचा कोंडवाडा झालेला आहे एवढंच मी सांगतो। आणि प्रभू श्रीराम यांचं मंदिर उभारून एक मोठं कार्य सगळ्यांनीच केलं आहे आणि ते कार्य करण्यामागे फक्त एखादा पक्ष किंवा एखादी संघटना नाही, त्याच्यासाठी अनेकांनी रक्त आणि बलिदान दिलेलं आहे। वाल्मिक कराड याला अजूनही मोकोक्का लावला जात नाही आणि देशमुख कुटुंबियांना अजूनही आंदोलन करण्याची वेळ येते आहे। फक्त आश्वासनं मिळत आहेत, त्या पलीकडे काही नाही। कारण फडणवीस साहेबांनी सांगितलं तुमच्या कोणालाही सोडणार नाही, म्हणजे कराड सोडून सगळ्यांना मी अटक करीन आणि कारवाई करेन। वाल्मिकी कराड यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं नक्की काय नातं आहे याच्यावरती आता एखादी SIT नेमावी लागेल, ते नातं तपासण्यासाठी। आणि कोणासाठी देवेंद्रजी हे करतायत, पाठीशी घालतायत, हा एक रहस्याचा विषय। कोणाला अजित पवारांना वाचवतायत की त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखीन एक बीडचे मंत्री आहेत मुंडे, त्यांना वाचवतायत की अजून काही रहस्य आणि गुपित आहे? कोणाला वाचवू इच्छित आहेत ते? त्यांनी एक SIT आता आधीची बरखास्त केली, नवीन SIT नेमली। आता वाल्मिकी कराडना का वाचवलं जात आहे, फडणवीस का वाचवत आहेत, यासाठी वेगळे SIT नेमायला हवं।